आपल्यासोबत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आहेत. ताई, काय सांगाल एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेच्या वाद आता कायदेशीर लढ्याने सुरू होणार आहे, अशा प्रकारचे मत जे आहे ते राजेश अडूर यांनी केले. कसं बघताय याकडे आपण? या ठिकाणी कुठलाही वाद किंवा काही नाही आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जो ऑथराईज गट या ठिकाणी काँग्रेसचा होता तो गट जशानं तसा आहे. फक्त जो गटनेता म्हणून राजेश अडूरची निवड या ठिकाणी झाली होती त्यांनी कुठेतरी नगरसेवकांना विश्वासात घेतलं नाही, म्हणून 16 नगरसेवकांनी या ठिकाणी आयुक्त मॅडमला गटनेता बदलाचं पत्र आज या ठिकाणी दिलं आहे. जे काल बैठक पार पडली त्या बैठकीत जे आहे ते एका अर्थानं बोलवण्यात आलं नाही, त्यामुळे मी जे आहे ते अविश्वास दाखल करू शकतो अशा प्रकारचे त्यांनी सुद्धा जे आहे ते मत व्यक्त केलेलं आहे. असं कोण म्हणते कालच्या बैठकीला बोलावलं नाही? कालच्या बैठकीचं निमंत्रण हे 27 नगरसेवकांना होता आणि कालच्या बैठकीचा नोटीस हा 10 तारखेचा हा मेजॉरिटी नोटीस निघाला होता. 15 नगरसेवकाच्या स्वाक्षऱ्या त्या ठिकाणी होत्या. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गटात जेवढे 27 नगरसेवक होते, काही नगरसेवकांना व्हॉट्सअपद्वारे, काही लोकांना मेलद्वारे आणि सगळ्या 27 लोकांच्या घरी नोटीस त्या ठिकाणी चिपकवला गेला. त्याच्यामुळे कालच्या बैठकीचं निमंत्रण हे 27 नगरसेवकांना होतं. मी दलित आहे म्हणून माझ्यावर अन्याय होत आहे अशा प्रकारचे आरोप सुद्धा त्यांनी लावलेले आहेत. दलित असले म्हणून काही राजेश अडूरच एकटे दलित नाही. आमच्याकडे पण या ठिकाणी मानंदा वाडके आहे, चालकुरे ताई आहे, राहुल गोटेकर आहे, आकाश मानकर आहे, अनेक नगरसेवक हे दलित आहे. पण आता दलिताचा न ओबीसीचा विषय अजिबात नाही. जो विश्वासात घेणारा माणूस आहे, शेवटी तुम्ही कास्ट फॅक्टरवरती हा विषय नेऊन विषय वाढवण्याची अजिबात गरज नाही. आणि दलित असले नाही असले, शेवटी बाबासाहेब आंबेडकरचं संविधान आम्ही देखील मानतो. आज आम्ही या ठिकाणी निवडून आली, मी खासदार आहे. बाबासाहेबांनी संविधानात अधिकार दिला म्हणून मी खासदार आहे. म्हणून तुम्ही जातीवाद करून या ठिकाणी पद वाचवायचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही. या ठिकाणी सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे लोक एकत्रित राहून गट स्थापन झाला आणि त्यांनी तुम्हाला गटनेता केलं. पण ते गटनेता पद तुम्हाला सांभाळता आलं नाही, ते तुमचं दुर्भाग्य. गंभीर आरोप सुद्धा लावलेले आयुक्त जे आहेत त्यांच्यावर जे आहे सत्ता पक्षांच्या जे आहे आशीर्वाद असं म्हणत आहेत आणि कुठेतरी धानोरकर वर सुद्धा आशीर्वाद अशा प्रकारचे आरोप सुद्धा त्यांनी लावले. सत्ताधारी पक्षाचा आशीर्वाद जर का माझ्यावरती असता तर मला आयुक्त कार्यालयात याची गरज पडली नसती. गटनेत्याचं पत्र डायरेक्ट माझ्या घरीच आलं असतं. आणि मी विरोधी पक्ष नेत्याची खासदार असल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आशीर्वाद माझ्यावरती आहे की तुमच्या नेत्यावरती आहे हे त्यांना जाऊन विचारावं. शेवटचा प्रश्न आहे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जे अधिकृत लेटर पॅड आहे गटनेतासाठी तर मलाच दिला, त्यामुळे मीच अधिकृत गटनेता अशा प्रकारे त्यांचं म्हणणं. गटनेता करताना दिलं होतं, बदलताना दिलं नाही. त्याच्यामुळे गटनेता करताना सर्वानुमते गटनेता केला होता. पण बदलत असताना मेजॉरिटी ही महत्त्वाची असते. जिथं बहुमत आहे त्याचा गटनेता या ठिकाणी होईल. एकूणच आपण जर बघितलं असेल तर प्रतिभा धानोरकर जे ते आपल्यासोबत होत्या. कॅमेरा मंगेश मोहिते, तेजस मुतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.